कपती राजा रावणा जनक राजाच्या नगरात तुझ्याचा स्वयंवर चालू आहे रे. अरे खंडोखंडीच्या राजांना पत्रिका दिली पण तुला दिली नाही का रे? खंडोखंडीच्या राजांना पत्रिका दिली? अरे आम्हाला नाही. अरे प्रधानजी, अरे मी एवढा लंकाधीश 33 कोटी देव माझ्या बंदिशी, मला पत्रिका नाही. काही असो आपल्याला तिकडे गेलं पाहिजे
राजारावना. अरे तुझी लंका 7 समुद्रापलीकडे आहे म्हणून तुला पत्रिका समुद्रात सोडून दिली. माझी लंका 7 समुद्रापलीकडे म्हणून तू समुद्रामध्ये मला पत्रिका. अरे जनक राजा, अरे समुद्रातून, अरे हनुवटीचं पाणी छातीमध्ये येतं, अरे छातीचं पाणी कमरेमध्ये येतं आणि कमरेचं पाणी ठोपरामध्ये येतं आणि ठोपराचं पाणी गुडघ्यामध्ये येतं. एवढा माझा गरज असताना तू मला पत्रिका दिली नाही. अरे प्रधानजी, अरे आपल्या लंकेमध्ये अरे विष्णूने कोणतं काम केलंय रे? विष्णुदेव तर कचरा काढायचं काम करत आहे. कचरा काढायचं काम करत आहे. अरे आपल्या लंकेमध्ये अरे अग्नीने कोणतं काम केलं आहे? लंकापती रावणा, अरे लंकापती तर विठ्ठल पेटवायचं काम करत आहे. आणि सटवीदेव कोणतं काम करत आहे? सटवीदेव तर पाय दाबायचं काम करत आहे. एवढा माझा दगड असताना तू मला पत्रिका नाही दिलीस. अरे तुझ्या दरबारामध्ये असा कोणी शूर आहे का रे, जेणेकरून माझ्या छातीवरचा बाण उचलेल, त्याला मी अर्धा राज्य भार करीन. अरे जनक राजा, अरे माझ्या नगरातून अरे रक्ताचे पूर होते. कोण आहे का रे तुझ्या दरबारामध्ये? अरे लंकापती राजारावना, तुझ्या छातीवरचा बाण दशरथ पुत्र प्रभू रामचंद्राने उचलला. वर माया कुणाच्या काय प्रभू रामचंद्राच्या गळ्यात घातली. प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. म्हणजे या लंकाधीशाचा